आता आपण व्यस्त चलनाची काही गणितं पाहू. सराव संच 7.2 मध्ये दुसऱ्या प्रश्नामध्ये पहिलंच उदाहरण आहे. पहिल्या प्रश्नामध्ये तुम्हाला जो तक्ता दिला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला गुणाकार करायचे आहेत. मी तुम्हाला सांगितलं की व्यस्त चलनामध्ये सर्व दोन्ही राशींचे गुणाकार स्थिर असतात, म्हणून प्रत्येकाचे गुणाकार करा. ते गुणाकार समान येण्यासाठी कुठली संख्या लागेल ते फक्त तुम्हाला शोधायचे आहे. दुसऱ्या प्रश्नातला पहिला प्रश्न जो आहे, चलनाचा स्थिरांक काढा व चलनाचे समीकरण लिहा. या प्रश्नाचं उत्तर आपण बघणार आहोत. त्यातला पहिला प्रश्न मी घेतो. पी अल्फा 1/q याचा अर्थ काय मुलांना वाचायचं कसं? पी आणि क्यू हे व्यस्त चलनात आहेत किंवा पी आणि क्यू यांच्यामध्ये व्यस्त चलन आहे. जर पी बरोबर 15 तेव्हा क्यू बरोबर 4, तर आपल्याला सांगितले त्याचा स्थिरांक काढा आणि त्याचे समीकरण लिहा. तर सगळ्यात पहिलं आपल्याला काय दिलं आहे? पी अल्फा 1/q बरोबर आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं व्यस्त चलनामध्ये गुणाकार स्थिर असतो, म्हणून पी गुणिले क्यू बरोबर के. हा के काय आहे? तर के आहे स्थिरांक. हे झालं त्याचं समीकरण. मग आता पीची किंमत काय? 15 गुणिले क्यूची किंमत काय? 4 बरोबर के, म्हणून 15 चोक 60 बरोबर के. हे झाली स्थिरांकाची किंमत. इतकं सोपं आहे. फक्त तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे की पी अल्फा 1/q म्हणजे हे व्यस्त चलनात आहे, तेव्हा त्या दोन राशींचा गुणाकार बरोबर स्थिरांक असतो आणि समचलनामध्ये दोन राशींचा भागाकार स्थिर असतो. हे दोन्ही लक्षात ठेवा मुलांनो. हे जर तुम्हाला कळलं तर तुम्ही समचलन आणि व्यस्त चलनामध्ये गफलत करणारे तुमचं उदाहरण बरोबर येईल. तर अजून एक उदाहरण आपण पाहूया. एफ अल्फा 1/d वर्ग. जर d बरोबर 5 तेव्हा f बरोबर 18. तर पहिलं उदाहरण आहे. d बरोबर 10 असेल तर f बरोबर किती? आणि दुसरं उदाहरण आहे f बरोबर 50 असेल तर d बरोबर किती? या दोन प्रश्नांची उत्तर आपण नीट पाहणार आहोत. सगळ्यात पहिलं महत्त्वाचं काय तर f अल्फा d स्क्वेअर हे पहिलं आपण लिहून घेणार. तर मुलांनो, पहिलं f अल्फा 1/d वर्ग याचं वाचन करू आपण. f आणि d वर्ग यांचे समज हे व्यस्त चलनात आहेत, म्हणून समीकरण काय येईल? तर f गुणिले dचा वर्ग बरोबर k. हा झाला त्याचं समीकरण. हे एकदा तुम्हाला कळालं तर तुम्हाला कोणतंही गणित आणणार नाही. f बरोबर गुणिले d वर्ग बरोबर k. k काय आहे? स्थिरांक आहे. आता आपल्याला पहिला स्थिरांक शोधायचा आहे मुलांना. एकदा का तुम्ही स्थिरांक शोधलात की मग तुम्ही पुढचे समीकरण सोडू शकता. मग एफच्या जागी एफची किंमत टाकली. एफ किती आहे? 18. डी किती आहे? 5. 5चा वर्ग कंसाच्या बाहेर लिहिलं नाही. 18 गुणिले 5चा वर्ग येतो आपल्याला 25 बरोबर के. 18 गुणिले 25 जर तुम्हाला पाडेपाठ नसेल तुम्ही मागे करू शकता. जर पाडेपाठ असेल तुम्हाला तिथल्या इथे करता येतं. 18 पंचे 90, आजचे आले 9. 18 दुणे 36 आणि 9 45 बरोबर के. हा तुमचा स्थिरांक मिळालेला आहे. आता एकदा का तुमचा स्थिरांक मिळाला की तुम्ही पुढची दोन उदाहरणं सोडू शकता. जर d बरोबर 10 असताना आपण किंमत घालू. सूत्र काय? f गुणिले d वर्ग बरोबर k. समीकरण f बरोबर f माहिती नाही आपल्याला, f तसाच लिहिला. गुणिले d 10 आहे. 10चा वर्ग बरोबर k ची किंमत आपल्याला मिळालेली आहे 450, म्हणून f गुणिले 10चा वर्ग 100 बरोबर 450. म्हणून f ची किंमत काढायची. 100 गुणिले तिकडे आल्यावर भागिले करू. भागिले 100, 0 गेला 0 गेला. f राहिला 45/10. मग 45/10 म्हणजेच किती? 10ने भाग जात नाही, पण आपण 10, 100, 1000 असेल तर आपण दशांश चिन्ह देतो. f बरोबर 4.5. समजलं? आता आपण दुसरं उदाहरण आहे ते पाहू. f बरोबर 50 तर d बरोबर किती? हे तुम्हाला समजलं असेल. आता आपण f बरोबर 50 असताना घेऊ. f बरोबर 50 असताना सूत्र पुन्हा लिहू. f गुणिले dचा वर्ग बरोबर k. समीकरण लिहून घेतलं. f ची किंमत किती आहे? 50. d वर्ग तसाच ठेवला बरोबर k ची किंमत किती आहे? 450. म्हणून 50 गुणिले dचा वर्गची किंमत काढायची आपल्याला. डीचा वर्ग तिकडेच ठेवला. 450 पहिले लिहिले. इथे गुणिले 50 आहे, तिकडे आल्यावर होणार भागिले 50. 0 गेला 0 गेला. 5 1 5
5 9 45 म्हणून डी वर्ग बरोबर आला 9. पण डी वर्ग आला मुलांना, डीची किंमत काढायची आपल्याला. डीचा वर्ग 9 आहे म्हणजे कोणाचा वर्ग 9 आहे? 3चा, म्हणून डीची किंमत येणार 3, म्हणून डीची किंमत आली 3. तर अशा प्रकारे तुम्ही व्यस्त चलनाची उदाहरणं. सराव संच 7.2 मधील दुसऱ्या प्रश्नातील चौथा प्रश्न आहे तो मी घेतो आहे. एक्स अल्फा 1 वर्गमुळात वाय जर जेव्हा एक्स बरोबर 15 आणि वाय बरोबर 9 आहे तर आपल्याला स्थिरांक काढायचा आहे. तर सगळ्यात मुलांना महत्त्वाचं काय आहे? एक्स अल्फा 1/y, एक्स अल्फा 1 वर्गमुळात वाय. मग आपलं समीकरण काय होईल? म्हणून समीकरण येईल एक्स गुणिले वर्गमुळात वाय बरोबर के. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. व्यस्त चलनामध्ये गुणाकार स्थिर असतो, समचलनामध्ये भागाकार स्थिर असतो. आता एक्सची किंमत किती आहे त्या किमती घालू आपण. एक्स बरोबर किती आहे? 15 गुणिले वर्गमुळात वाय, वर्गमूळ पहिला लिहा, वायच्या जागी किती किंमत आहे? 9 बरोबर के. 15 आहे तसेच राहणार. वर्गमुळात वाय म्हणजे वायचं वर्गमूळ करायचं आहे म्हणजे 9 कोणाचा वर्ग आहे? तर तुम्हाला माहिती आहे 9 कोणाचा वर्ग आहे? 3चा, म्हणून 15 गुणिले 3, 15 त्रिक किती आले? 45 बरोबर के. हा तुम्हाला मिळाला स्थिरांक. अशा पद्धतीने तुम्ही स्थिरांक काढू शकता. 7.2 मध्ये तिसरं गणित आपण मुलांना बघणार आहोत. शाब्दिक उदाहरण. सफरचंदाच्या राशीतील सर्व सफरचंदे पेट्यांमध्ये भरायची आहेत. प्रत्येक पेटीत 24 सफरचंद ठेवली तर 27 पेट्या लागतात. जर प्रत्येक पेटीत 36 सफरचंद भरली तर किती पेट्या लागणार? इथे मुलांना 2 राशी आहेत. आपण पेट्यांची संख्या एक्स व सफरचंदांची संख्या वाय मानू. हे सगळ्यात पहिलं विधान. आणि सफरचंदांची संख्या वाय मानू. बरोबर आहे. आता मुलांना एक साधा कॉमन सेन्स आहे की जर आपण सफरचंद वाढवली तर पेट्या कमी लागणार आणि जर सफरचंद कमी केली तर पेट्या जास्त लागणार. याचा अर्थ एक्स आणि वायमध्ये काय आहे? एक्स व्यस्त चलनात वाय. कसं लिहितो आपण? एक्स अल्फा 1/y. म्हणून समीकरण काय होतं? एक्स गुणिले वाय बरोबर के. हे झालं तुमचं स्थिरांक. हे समीकरण, या समीकरणाचा उपयोग करून आपण उदाहरण सोडवणार. तर सगळ्यात पहिलं आपण काय काढणार मुलांना? स्थिरांक काढणार. तर पहिलं तुमच्याकडे काय आहे? एक्स बरोबर, एक्स काय मानलं आहे आपण? पेट्यांची संख्या. पेट्यांची संख्या किती? 27. वाय सफरचंदांची संख्या किती? 24 असताना आपण पहिला स्थिरांक काढून घेणार आहोत. म्हणून 27 गुणिले 24 बरोबर के. 24चा पाडा आहे 24चा पाडा म्हणा, 27चा पाडा आहे 27चा पाडा म्हणा. 27 चौक 108, 8 आले 10, 27 जुने 54 आणि 10 64. हा मिळाला तुम्हाला स्थिरांक. आता या स्थिरांकाच्या मदतीने आपण पुढचं उदाहरण सोडवणार आहोत. आता पुढच्या उदाहरणामध्ये काय दिलं आहे? तर पेट्यांची संख्या, जर सफरचंद 36 असतील तर पेट्या किती लागतील? एक्स आपल्याला माहिती नाही आहे आणि वाय आपल्याला माहिती आहे 36. वायची व्हॅल्यू किती आहे? 36. पुन्हा समीकरण तसंच लिहू आपण. एक्स गुणिले वाय बरोबर के. म्हणून एक्स माहिती नाही तसाच ठेवला, वाय किती आहे? 36 बरोबर के. आता आपल्या कोणाची किंमत काढायची आहे? एक्सची. म्हणून एक्स इथेच ठेवला. केची किंमत आपल्याला मिळालेली आहे. केची किंमत आपण लिहू 648. मग केची किंमत किती आहे? 648. ती पहिली लिहिली. 36 इथे गुणिले आहेत ते या बाजूला आल्यावर होणार भागिले. 36ने भागायचं आहे. 36चा पाडा येत नसेल तर आपण 6ने भागू शकतो. 6 6 36, 6 1 6 0, 6 8 48. पुन्हा 6ने भाग लागेल. 6 1 6 उरले 4, 6 8 48. 18 आलं. म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती आली? 18. याचाच अर्थ पेट्या किती लागतील? म्हणून पेट्याची संख्या 18 असेल. अशा प्रकारे उदाहरण तुम्ही सोडवू शकता. पुढचा भाग आहे, शेवटचा भाग मुलांनो, काळ काम वेग हा भाग आहे. तर हा भाग सुद्धा व्यस्त चलनावर अवलंबून असतो. काळ, काम आणि वेग. एखादं काम असेल त्या कामाचा वेग किती आहे आणि त्या वेगावर त्याचा काळ अवलंबून असतो. जर कामाचा वेग कमी झाला तर लागणारा काळ वाढतो. जर कामाचा वेग वाढला तर लागणारा काळ
कमी होतो। अर्थातच या प्रकारच्या उदाहरणामध्ये हे व्यस्त चलनच असतं, कारण एकमेकांचा जर उलट परिणाम होत असेल तर त्याला व्यस्त चलन असं म्हणतात। तुमच्या पुस्तकामध्ये एक उदाहरण दिलेलं आहे, एका शेतातील शेंगा काढण्याचे काम 15 स्त्रिया 8 दिवसात पूर्ण करतात, तेच काम 6 दिवसात पूर्ण करायचे असेल तर किती स्त्रिया कामावर असाव्यात। आता इथे 2 राशी आहेत मुलांनो। पहिला आपण मानू की स्त्रियांची जी संख्या आहे ती आपण x आणि लागणारे दिवस हे y मानू, हे सगळ्यात महत्त्वाचं। त्यानंतर x अल्फा 1/y, कारण ते व्यस्त चलनातच असतात। जर दिवस स्त्रियांची संख्या वाढली तर दिवस कमी होणार, दिवस स्त्रियांची संख्या कम्पॅरिझन कमी झाली तर व्यस्त संख्या दिवस वाढणार। म्हणून समीकरण काय येईल, x गुणिले y बरोबर k, हे सगळ्यात महत्त्वाचं। तर आता पहिल्या गोष्टीमध्ये काय दिलं आहे, जर 15 स्त्रिया असतील तर 8 दिवस लागतात, मग 6 स्त्रिया असतील तर किती दिवस लागतील। तर सगळ्यात पहिलं आपण काय करणार आहोत, x बरोबर 15 आणि y बरोबर 8, म्हणजे 15 स्त्रिया असतील तर 8 दिवस लागतात, म्हणून त्याच्यावरून आपण पहिलं स्थिरांक काढणार असताना, म्हणून समीकरण काय आपलं, x गुणिले y बरोबर k। मग xच्या जागी x ची किंमत 15, yच्या जागी y ची किंमत बरोबर k, 15×8 120। जर 15चा पाढा असेल तुम्हाला पटकन येईल। k हा स्थिरांक आपल्याला मिळाला, स्थिरांकाची किंमत किती मिळाली, 120। आता आपल्याला काढायचं आहे, तर 6 दिवसात ते काम पूर्ण करायचे असते किती स्त्रिया कामावर असाव्यात, म्हणजे x किती स्त्रिया म्हणजे x ते आपल्याकडे नाही आहे, त्याला आपण x मानू, त्याला काय किंमत काढायची आहे। आणि y म्हणजे किती दिवस लागतात, तर 6 दिवस। आपल्याकडे समीकरण आहे x गुणिले y बरोबर k। आता xच्या जागी x ची किंमत नाही आहे, तसाच ठेवला, yच्या जागी y ची किंमत 6, kच्या जागी k ची किंमत, k आपण मिळवलेलं आहे 120, kच्या जागी k ची किंमत, कोणाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, x इथे, तर नातेवाईक कोण 6, त्याचा संबंध काय, गुणिले, तिकडे गेल्यावर भागिले, x इथेच राहणार, 120 पहिले घेणार, 6 इकडून आले ते भागिले झाले, 6च्या पाड्यात 12 येतात, 6 एके 6, 6 दुने 12 वरचा 0, म्हणून x बरोबर आले 20। म्हणजेच तेच काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील, तर 20 दिवस लागतील। अशा प्रकारे काळ काम वेग याची उदाहरण सुद्धा आपण सोडवू शकतो। सराव संच 7.3 मधलं तिसरं गणित आपण पाहणार आहोत मुलांनो। मी गणित वाचतोय, पिशवीत दूध भरणाऱ्या यंत्राद्वारे 3 मिनिटात अर्ध्या लिटरच्या 120 पिशव्या भरल्या जातात, तर 1800 पिशव्या भरण्यासाठी किती वेळ लागेल। आता इथे 2 राशी आहेत, त्या कोणत्या, तर लागणारी मिनिट आहे त्याला आपण x मानलं आणि पिशव्यांची संख्या त्याला y मानलं। अर्थातच 3 मिनिटात जर 120 पिशव्या भरतील तर 1800 पिशव्या भरण्यासाठी किती वेळ लागेल। अर्थातच मुलांना पिशव्या जास्त आहेत म्हणजे लागणारा वेळसुद्धा जास्त लागेल। इथे मात्र 2 राशींमध्ये समान परिणाम होतो आहे, म्हणून इथे लागणारा वेळ हा जास्त असेल। म्हणजेच x अल्फा y, x हे आणि y समचलनात आहे, म्हणून समीकरण काय होईल, x/y बरोबर k। व्यस्त समचलनामध्ये 2 राशींचा भागाकार स्थिर असतो, बरोबर आहे। आता आपण किंमत काय घेतली, x बरोबर 3 मिनिटे आणि y बरोबर 120 पिशव्या असताना, y बरोबर 120 असताना, बरोबर आहे। तर आता समीकरण काय, x/y बरोबर k, म्हणून xच्या जागी x ची किंमत 3, yच्या जागी y ची किंमत 120 बरोबर k, 3 एके 3, 3 चौक 12 वरचा 0, म्हणून k ची किंमत आली मुलांनो 1/40। या स्थिरांकावरून आपल्याला पुढचं गणित सोडवायचं आहे। आता पुढच्या याच्यामध्ये काय दिलं आहे मुलांनो, पिशव्यांची संख्या दिली आहे, म्हणजे x आपल्याला माहिती नाही आहे आणि y आपल्याला माहिती आहे। तर आपण समीकरण पुन्हा लिहू, x/y बरोबर x/y बरोबर k। xच्या जागी x ची किंमत नाही आहे, x तसाच ठेवला, yच्या जागी y ची किंमत 1800 बरोबर k, kच्या जागी k ची किंमत 1/40।
आता इथे 1800 भागिलेत मुलांना, तिकडे गेल्यावर काय होणार गुणिले, म्हणून x तिथेच ठेवला. 1/40 गुणिले 1800, शून्य गेला 4 एके 4, 4 चोक 16, उरले 2, वरचे 2, 2 4 25, म्हणजे x बरोबर आली 45. तर 1800 पिशव्या भरण्यासाठी किती मिनटं लागतील? 45 मिनटे लागतील. आता हे मुलांनो 7.2 मधील व्यस्त चलनाचं एक तक्ता आहे. हा तक्ता आपल्याला पूर्ण करायचा आहे. तुम्हाला मी सांगितलेलं आहे की व्यस्त चलनामध्ये 2 राशींचा गुणाकार स्थिर असतो, तर समचलनामध्ये 2 राशींचा भागाकार स्थिर असतो. आता इथे तुम्ही जर नीट तक्ता पाहिलात तर पहिल्या तक्त्यामध्ये पहिल्या कॉलममध्ये आहे मजुरांची संख्या, त्याच्यावरती अवलंबित राशी आहे दिवस. जेव्हा मजुरांची संख्या 30 होती तेव्हा ते काम पूर्ण करण्यास लागणारे दिवस 6. मजुरांची संख्या कमी केली, दिवसांची संख्या वाढली. उलट परिणाम म्हणजे हा व्यस्त चलनाचं उदाहरण आहे. आणि व्यस्त चलनामध्ये 2 राशींचा गुणाकार स्थिर असतो. आता इथे 2 राशींचा गुणाकार आपण करूया. इथे 30 आहे, त्याला आपण 3 पकडणार, आणि इथे 6 आहे, त्याला आपण 30च्या ऐवजी 3 पकडणार, आणि ते 3 सक 18, म्हणजे गुणाकार यायला पाहिजे 180. आता सगळ्याच कॉलममध्ये गुणाकार 180च यायला पाहिजे. इथे पाहूया 2 9 18 वरचा 0 180. मग आता तुम्हाला शोधायचं आहे की 12ला कितीने गुणल्यावर 180 येईल. तर 180 भागिले 12 करा. 12 एके 12, 12 एके 12, उरले 6, 12 पंचे 60, म्हणजे इथे उत्तर येईल 15. यांचा गुणाकार येतो 180. हे तर एकदम सोपं आहे. कितीला 10ला कितीने गुणल्यावर 180 येतात? तर 18 एके 18 वरचा 0, 18 उत्तर येईल 180. 36ला कितीने गुणल्यावर 180 येतात? 36चा गुणाकार करू आपण. 180 भागिले 36, 6 6 36, 6 त्रिक 18 वरचा 0, 6 एके 6, 6 पंचा 30, म्हणजे 36 पाचा. आता या सगळ्यांचा गुणाकार 180 येतो बघा. अशा प्रकारे व्यस्त चलनाचा तक्ता तुम्ही सोडवू शकता.